सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी आज मस्त घरचा किराणा तो भरलेला आहे। किराण्यात काय काय मला घ्यायचं त्याची लिस्ट बनवून घेतली होती मी। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल लिस्ट वगैरे बनवून ठेवलेली। तर आता मी मस्त छान किराणा केलेला आहे आणि किराणामध्ये काय काय मी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। आणि जेव्हा पण तुम्ही किराणा भरणार त्यावेळेस आहे ना कोणती वस्तू कोणती आणायची ते नीट आणत जा, कारण की आपण कधी काय करतो घरामध्ये पण वस्तू असतात आणि परत त्या रिपीट आणतो आणि मग कसं आपलं बिल जास्त होतं। मग मी काय करते, ज्या ज्या घरात वस्तू असल्या ना त्या बघून घेते, मग कोणत्या कोणत्या आपल्याला जास्त लागणार आहे कोणत्या कमी लागणार आहे त्या क्वांटिटीनुसार मी किराणा भरत असते। तर आता मी मस्त छान किराणा भरलेला आहे, काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते चला। तर जवळजवळ माझा किराणा हा 3000 पर्यंत झालेला आहे। तर ही लिस्ट आहे किराण्याची। तर पहिल्यांदा तर तेल इतकं महाग झालेलं आहे, तर तेलाचं मी 5 लिटरचा हा कॅन घेऊन आलेली आहे आणि तेल खरंच खूप महाग झालेलं आहे आता। आणि अजून काय झालं तर तेल आहे ना परत अजून साठा कमी असल्यामुळे म्हणजे युद्धामुळे ना तेल पण अजून म्हणजे भेटत नाही जास्त दुकानदाराला पण आपल्याला पण असं, म्हणून मग थोडंसं एक्स्ट्राचं 5 लिटरचं आता सध्या तर कॅन नव्हता 15 लिटरचा मी तेच घेणार होती। मग हा 5च भेटला। जे मी सोयाबीन ऑइल घेतलं आणि त्यांच्याकडे सूर्यफूल वगैरे बाकी दुसऱ्या ब्रँडचे होते, पण आम्ही नेहमी आता तर जवळजवळ 10-12 वर्षापासून जेमिनी सोयाबीनच वापरलेला आहे, म्हणून मग मी आता हा कॅन भेटला म्हणून मग मी हाच घेऊन आलेली आहे। बघत नेक्स्ट मंथमध्ये जर भेटलं तर अजून 2-4 पिशव्या आणून ठेवणार आहे आणि ठेवणार घरामध्ये, कसं कधी आय टायमाला कधी भेटतं न भेटतं म्हणून मी किराणा असा आणून ठेवते। तेल तरी आणून ठेवलेलं आहे। तर इथं एक थम्सअप घेतलेली आहे, नंतर लोणचं आता भरलेलं जूनमध्येच भरलं जाईल, त्याच्यामुळे मग मी आता छोटं सध्यापुरता कधी कधी खिचडी करतो, कधी कधी वरण भात लोणचं घेऊन आलेली आहे छोटी बरणी। त्याच्यानंतर रेड लेबलचा हा चहापत्ती हा वापरते तो एक घेऊन आले। त्याच्यानंतर कोलगेट एक्स्ट्रा अजून एक कोलगेट पडलेलं आहे, त्याच्यामुळे मग मी एकच घेऊन आले त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पास्ता मसाला आणि मॅगी मसाला आणलेला आहे। त्याच्यानंतर डव शॅम्पूचे पाऊच आणलेले आहे। शेवभाजी कधी सुट्टी नव्हती ती जास्तीची, मोठं पण पॅकेट नव्हतं सध्या, म्हणून मग शेवभाजीचे ते 2 पॅकेट घेऊन आले। कधी मध्ये काही संपलं तर भाजीला शेवभाजी बरी पडते करायला म्हणून ते घेऊन आले। त्याच्यानंतर डेटॉलचे साबण आणि छोटं व्हॅसलीन घेऊन आले, सध्या खूप हात पण असे उलटत ना म्हणून मी हे घेऊन आले। आणि आम्ही मॅगी जास्त नाही मुलांना देत, पण आणले मी फक्त 4 छोटे छोटे पाऊच आणलेले, तर म्हटलं नको जास्त पण 4 घेऊन आलेले आहे। बिस्किट मारीगोल्डचे चांगले असतात, तर म्हणून मारीगोल्डचे बिस्किट आणलेले आहे मारीगोल्ड। त्याच्यानंतर गुड्डेचे पण आणलेले आहे, वेगवेगळे आणले। त्याच्यानंतर ही धना पावडर आणलेली आहे। खोबरं अर्धा खोबरं घेऊन आलेली आहे। परत हे तेलाची बॉटल एक घेऊन आलेली आहे। त्याच्यानंतर सोयाबीन आणि घेऊन, तर सोयाबीनचं आहे ना खिचडीमध्ये खूप छान होतो खिचडी भात, त्याच्यामुळे मी सोयाबीन घेऊन आली थोडीशी। त्याच्यानंतर आपला हार्पिक बाथरूम क्लीनसाठी बाकीचं आहे क्लीनर, त्याच्यामुळे थोडे पोहे पण होते म्हणून आता सध्या फक्त 1 किलो घेऊन आलेले आहे। त्याच्यानंतर लाल तिखट आहे माझ्याकडे, पण अजून मग एक्स्ट्राचं हे एक पॅकेट घेऊन आलेले आहे मी, तर हे अर्धा आणलेला आहे। नंतर विम बार आणलेला आहे, ह्या 10 घेऊन आले डायरेक्ट, मध्येच आणायची गरज पडणार नाही आणि छोट्या छोट्या बऱ्या पडतात। एकदम मोठ्या ना ते खूप अशा घेऊन जातं पाणी नाही, म्हणून छोट्या छोट्याच मी वापरते। तर ह्या 10 आणलेल्या आहे। त्याच्यानंतर ही मिठाची पिशवी टाटा नमक आणि 1 किलो शेंगदाणे घेऊन आलेले आहे। तर
हा एवढा मी किराणा आता सध्या भरलेला आहे आणि तो व्यवस्थित आता ठेवून देणार आहे डब्यामध्ये, कारण की जेवढं जेवढं लागणार आहे ना म्हटलं तेवढंच आणणार आणि आता मस्त व्यवस्थित डब्यामध्ये कुठं कुठं काय काय ठेवते ते पण तुम्हाला दाखवते, कारण की किराणा खराब पण होतो, हवा लागली तर जाळ वगैरे बांधते, म्हणून मग किराण्याचं व्यवस्थित सर्व आवरून ठेवते आणि ते सर्व ठेवते ते तुम्हाला दाखवते. चला. तर हा किराणा मी इथं घेऊन आलेली आहे व्यवस्थित. आता कुठं कुठं काय काय ठेवते ते डब्यांमध्ये कसं ठेवते ते दाखवते. पहिल्यांदा हे थम्सअप आहे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आद्विकने थम्सअप पाहिले ना तर तो एकदम खुश होईल, त्याला खूप जास्त थम्सअप आवडते. तर चला मी आता किराणा कसा ठेवते ते दाखवते. आधीचा किराणा होता तो दाखवतो तुम्हाला मी. साखर आहे याच्यामध्ये. साखर काढून घेते आधीच पण. तर आता ह्या डब्यामध्ये मी काय काय ठेवणार आहे ते तुम्हाला दाखवते. ही मोहरी आहे, मोहरी इथं ठेवते. मॅगीचे पॅकेट 2 भाव घेतले वरती. मॅगीचे पॅकेट्स आहे ना, मॅगीचे पॅकेट्स इकडे ठेवते. त्याच्यानंतर हा रेड लेबल इकडे ठेवते. आता हे छोट्या डब्यामध्ये हे शेवटचे पॅकेट्स हे कसं वरच्या वर मला लागेल हे इथंच ठेवते मी. हा एक बिस्किट ते ठेवते. शॅम्पूचे पाऊच इथंच जे लेटर बॉक्स आहे ना तर तिथं साईडला ठेवते आणि बाथरूमचे ज्या वस्तू आहेत ना साबण वगैरे हार्पिक ते सर्व बाथरूममध्ये मी ठेवून घेते. तर जिथे जिथं वस्तू ह्या सर्व ठेवत असते मी. आणि बाथरूमच्या आता सर्व क्लीनरच्या वगैरे ते जे आहे ना सोप वगैरे ते सर्व तिथं ठेवून देते मी. आणि डब्यामध्ये ज्या ज्या वस्तू ना जास्त डब्यामध्ये लागणाऱ्या त्या वस्तू वेगळ्या, कमी लागणाऱ्या त्या वेगळ्या असं ठेवत असते. तर इथे आता हे सर्व
जे आहे ना सोप वगैरे विम वगैरे हे बेसिंगच्या खाली हा डबा ठेवलेला असतो. तर मी त्याच्यामध्येच साबणे वगैरे ठेवून घेते, भांडे घासायच्या वगैरे त्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये भांड्यांच्या साबणी, त्याच्यानंतर घासण्या वगैरे, मशीनचं जे क्लीन करतो ना आपण, तर त्याची पावडर वगैरे सर्व ह्या डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यात सर्व मी आता ठेवून देते, जेणेकरून कसं हवा वगैरे लागत नाही किराणाला आणि साबणी वगैरे खराब होत नाही. आणि वरच्यावर ठेवल्या तर हवा लागते, खराब होते, म्हणून मग मी असं हे डब्यामध्ये ठेवत असते. तर हे आता बेसिंग खाली ठेवून घेते. तर हे पण मी बाथरूममध्ये ठेवते आता पटकन, हे वरती राहील इथे. आणि शेंगदाणे आहे ना त्याचं मी कूट करून ठेवणार आहे, लगेच भरून देणार शेंगदाण्याचं कूट करून. कॅन हा इथेच खाली किचन खाली ठेवावा लागेल मला, त्या साईडला ठेवून देते. आणि आता शेंगदाण्याचं कूट करते मी लगेच. आणि असं झाले सर्व, मी तुम्हाला दाखवते कसं किराणा ठेवला याच्यात. तर इथं तर वरती लागणाऱ्या वस्तू आणि ह्या बघा, ह्या कधी कधी लागणाऱ्या वस्तू मी अशा ह्या डब्यात ठेवलेल्या आहे. आणि याच्यात बाकीच्या अशा वस्तू ठेवलेल्या आहे, कधी कधी लागणार इकडे ठेवलेले आहे. आता हे सॉरी, हा पण बिस्किट पुडा इथे. तर हे सारखं आपण इकडे काढू शकतो, पण हे खूप कमी लागणार आहे, तर हे दुसऱ्या डब्यात. तर आता हे डबे मी असे ठेवलेले आहे. आता इथे वरती लॅपटॉपवर ठेवून देणार आहे हे डबे. हे डबे आता सर्व आता भरून झाले व्यवस्थित. किराणा खाली थोडाफार जे गोष्टी लागतात त्या व्यवस्थित खालच्या डब्यात पण एका ठेवून दिलं. आणि ज्या कधी कधी आपल्याला लागणार संपल्यानंतरच आपल्याला डब्यांमध्ये भरायच्या असल्या त्या सर्व बाकीच्या वस्तू मी वरती डब्यामध्ये वरती डबे आहेत ना त्याच्यात ठेवत असते. आता हे डबे वरती ठेवून घेते. आणि ह्यावेळेस डिवाईड केला वेगवेगळ्या 2 डब्यांमध्ये, कारण की एकच डबा ना उचलायला खूप जड होतो, म्हणून मग म्हटलं ह्यावेळेस आता 2 डबे करूया. तर मी अशा पद्धतीने ह्यावेळेस डबे ठेवलेले आहे. आणि असं व्यवस्थित म्हणजे हवा वगैरे लागत नाही. पॅक डबे आहे, मोठे पण आहे, खूप स्पेसियस, मग जास्त साहित्य बसतं माझं. तर आता मी इथे वरती ठेवून घेते. आणि अशा पद्धतीने मी माझा किराणा ठेवत असते. आणि ह्यावेळेस तर मग मी 2 डब्यांचा वापर केला, कारण की मसाले वगैरे, लाल तिखट, हळद हे जरा कमी कमी आपल्याला लागतं ना त्याच्यामुळे. आणि मी आता काय करते, त्याच्यामध्ये बिस्किट वगैरे आहे ना, त्याच्यामुळे मग मी काय करते, मुंग्या होण्याची शक्यता असते. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त मुंग्या होतात, त्याच्यामुळे मग मी तिथं खडू फिरून घेतला बाजूनी. आणि मग तो डब्बा असा ठेवून घेते, म्हणजे मुंग्या वगैरे होणार नाही. तर ह्या पद्धतीने मी सर्व किराणा ऑर्गनाईज करत असते माझा. आणि आता झाले सर्व वरचे डबे तर भरून झाले सर्व डबे. तर सर्व डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवून दिलं, जिथले तिथं बाथरूमच्या वस्तू, परत बेसिंग खाली ज्या वस्तू असतात बेसिंगच्या, ज्या क्लिनिंगच्या त्या वस्तू, त्या सर्व जिथे तिथं ठेवून घेतले. लोणचं आणलेलं आहे ह्यावेळेस, लोणच्याची बरणी, तर ती पण मस्त छान, मला हे लोणचं खूप आवडतं वरण भातासोबत. आणि मस्त म्हटलं चला ह्यावेळेस घेऊया लोणचं. आणि आता मी लगेच शेंगदाण्याचं कूट करायला घेते. आणि शेंगदाण्याचं कूट आता लगेच करून डब्यामध्ये पण भरून ठेवणार आहे मी. हँडवॉश मी सर्व किराणा भरून दिलेला आहे मस्त छान. आता हँडवॉश केले आणि मी लगेचच शेंगदाणे मस्त भाजून घेणार आहे. आणि भाजून कूट करून ठेवेल मस्त. आणि एकदम कूट केलं झालं ना, मग भाज्यांना कसं बरं पडतं. आणि आता काय करते मी, हे मी सकाळी गेली होती बाहेर, तर शेंगदाणे आणले होते, तर हे भाजून घेते हे पण. आणि ह्या बरणीमध्ये हे करते.
तर इथे पाहिलं मी शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आहे कमी गॅसवरती आणि खरपूस भाजलेले आहे आणि मस्त छान आता याला ग्राइंड करून घेते मस्त आणि डब्यामध्ये भरून ठेवते आणि खूप कुरकुरीत भाजले मस्त. आता बरोबर फिरून घेते मिक्सरमध्ये पटकन. तर ह्या डब्यांमध्ये मी कूट भरून ठेवणार आहे. तर असं कूट वगैरे करून ठेवलं ना लगेच मग आपल्याला सकाळी स्वयंपाक करताना घाई गडबड होत नाही. मग परत ते भाजा परत भाज्या करा म्हणजे खूप जास्त वेळ होतो आणि म्हणून मग मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा हे जास्तीचंच करून घेत. आता हे 1 किलो शेंगदाणे बाकीचे शेंगदाणे मी बरणीत भरून ठेवले आणि लगेच बाकीचं सर्व शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते जेणेकरून मग अशा ह्या गोष्टी करून ठेवल्या ना म्हणून माझा स्वयंपाक पण जेव्हा कूट वगैरे लागतं कूटच्या भाजी वगैरे करताना तर मग मला टेन्शन येत नाही. पटापट स्वयंपाक होऊन जातो. मी अशा बऱ्याचशा गोष्टी करून ठेवते. काळा मसाला करून ठेवते, शेंगदाण्याचं कूट भरून ठेवते, रवा भाजून ठेवते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे ना त्या करून ठेवत असते जेणेकरून मला ना अजिबात स्वयंपाक करताना घाई गडबड होत नाही आणि कंटाळा पण येत नाही आणि लवकर झटपट कामं माझी आवरली जातात. चला आता मी पटकन हे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे दोन्ही पण माझं झालेले आहे बनवून. खूप शेंगदाण्याचे 2 डबे आता मला भरपूर दिवस जाईल. आता टेन्शन गेलं आणि थोडे शेंगदाणे उरवले त्याची मस्त छान शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे मी आता. हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून मस्त छान तयार फ्राय करेल आता. लोखंडी तयार मस्त होते. तर ती चटणी बनवते आणि ठेवून देते आणि अशा प्रकारे मी किराणा भरला आणि किराणा व्यवस्थित ठेवून दिलेला आहे. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.